असा नजारा बसलाय 3 4 कितीला हा देणार बघा नजारा बघा तुम्ही पहिला आणि तुम्हाला देतो मी आता भाव कसा लावलाय वाटा कुऱ्याच्या शेंगा त्याच्यानंतर आवला त्याच्यानंतर ही कोणती भाजी आहे भारांग्याची भाजी तरी बघा इकडं आई तयारी करते बघा मेहनत बघा किती वय बघा आईचा आणि मेहनत बघा आईची तर बरेचसे मेहनत चालले तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आज आपण आलो तो म्हणजे रोहाच्या मार्केटमध्ये रोहाचा मार्केट जर बोलला ना तर माझ्या घरचा मार्केट आणि तो मी प्रत्येक वेळी कव्हर करत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो की रोहाचा मार्केट ना माझ्या घरचा मार्केट आणि तो मी कव्हर करणार म्हणजे करणार खास करून प्रत्येक ऋतूमध्ये पावसाला सुरुवात झाली म्हणजे आता कमीत कमी 4-5 दिवस पाऊस मस्तपैकी पडतोय जून महिना संपलेलाच आहे जून महिना संपला आणि आता पाऊस सुरुवात झाले बराचसा पाऊस लेट झालाय आणि अशा गोष्टी मार्केटमध्ये ना बऱ्याचशा लेट आलेल्या आहेत तर रोहाच्या मार्केटमध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे वल्गणीचं मासं पेरीने भरलेलं मासं असतात ते वल्गणीचं त्याच्यानंतर मोठे चिंबोऱ्या शिवडा मासा आणि गावातली म्हणजे इकडचे जे आदिवासी वाडी जे आहे ना तिथल्या ज्या गावठी भाज्या आहेत ना ह्या मार्केटमध्ये बघायला मिळतात खास करून पावसाळी मार्केट आहे ना हा नक्कीच तुम्ही अनुभवा खास करून तुम्ही मुंबईच्या असल्या आणि कोकणा साईडला जर राहत असला ना तर एकदा तरी पावसाळ्यातून नक्की एकदाच्या स्टार्टिंगला आणि हा मार्केट बघा आणि नक्कीच इथली टेस्ट घ्या मग तो रोहाचा मार्केट असो कोलाडचा मार्केट असो मानगावचा मार्केट असो किंवा तिकडचा तळ कोकणातला मार्केट असो तर चला सुरुवात करूया मार्केटला सुरू करायच्या आधी नेहमीप्रमाणे देतो मी पत्ता रोहा बोलला ना तर रोहा अष्टमी नगर परिषद ही बघा ही नगर परिषद आहे बिल्डिंग त्याच्यानंतर ही एक बिल्डिंग मोठी होत आहे अजूनपर्यंत जेवढे पण व्हिडिओ केला ना त्या व्हिडिओमध्ये ही बिल्डिंग आहेच आपली ही रेडी होत आहे बिल्डिंग त्याच्यानंतर हा वळसे साईडला जायचा रस्ता आहे आणि हा जर बोलला ना तर हा जातोय एकदम पुढच्या साईडला जसं की मुरुड साईडला रस्ता जातोय त्याच्यानंतर मग नागोठण्या साईडला आतला रस्ता जातोय ते बघा ते बघितलं ना तुम्ही तर हा एस टी स्टँड रोहाचा एस टीने जर तुम्ही आलात ना तिथं उतरायचं आहे तुम्हाला आणि लगेच तुम्हाला नजर बघायला मिळणार आहे मार्केटची दिला मी तुम्हाला लोकेशन याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर हा आहे रोहाचा पावसाळ्यातला नजारा बघितला ना तर वेगळाच असतो बघा कसा मस्तपैकी मोसम झाला आहे रस्ते बघा पाण्याने भिजलेला आहेत आणि इकडे बघितला ना तर मार्केट बघा कसा सजला आहे बघा मार्केट ना आपण ज्यावेळी हप्ता मार्केटला येतो ना शुक्रवारचा मार्केट उन्हाळ्यामध्ये पूर्ण लोक ना अशी बसलेली असतात खास करून लेडीज वर्ग इकडं बघा मार्केट बघा असा इथून सुरुवात होते त्या साईडला पण या साईडला पूर्ण आता ही गावठी भाजी आणि त्या साईडला मच्छी सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मस्तपैकी मजा येणार आहे हा जो पावसाळ्याचा जो मार्केट असतो ना बघायला एक अनुभव आणि नजारा पावसाळ्याचा वेगळाच असतो इकडं बघा आईची चालले तयारी ही बघा इकडं काय आणलं आई चाय पत्ती आहे ना हा ही बघा चाय पत्ती आणले ही बघा कशी आहे एक जोडी 10 रुपयाला जोडी आणि बऱ्याचशा गोष्टी आणल्या त्याने घरच्या गोष्टी आहेत ना ह्या हां घरच्या गोष्टी आहेत त्या आणि आता दुकान लावायला त्याने सुरुवात केली ती बघा तिकडे चायपत्ती ती बघा ही अशी चायपत्ती असते त्यांच्या त्यांनी जोड्या बांधल्यात म्हणजे घेऊन जायला कस्टमरला चांगला त्रास नको म्हणून तर हे बघा इकडे तयारी करते आईला करू दे तयारी इकडे जर आपण आलो ना तर इकडे बघायला मिळतं बघा असा नजारा जर बघितला ना मार्केटचा मस्तपैकी सुंदर असा पावसाळ्यातला नजारा त्याच्यामध्ये शेवलांच्या जुड्या कशी आहे आज एक शेवलांची जुडी 50ला 3 देत आहे काय 50ला 3 देत आहे आणि आता ही जी शेवलांची जी भाजी आहे ना खायला थोडीशी चव कमी लागते तर जशी पुसट लागते उन्हाळ्यात जर मी बऱ्याचशा व्हिडिओ काढल्या शेवलांच्या भाजीबद्दल तर ती शेवलांची भाजी खाली आणि आत्ताच्या शेवलांच्या भाजीमध्ये थोडासा फरक नक्कीच जाणवतो पण तर ज्यांनी टेस्ट केले नाही त्यांनी नक्की टेस्ट करा शेवलांची भाजी मस्तपैकी फणसांचा तुमचा आहे काय कुठले आहे हो तुम्ही हां रेवदंडा एवढ्या लांबून आल्या देवकान्याच्या आहेत त्या आणि देवकान्यावरून आणल्या त्यांनी मस्तपैकी फणस कापी असतील ही कसा आहे आज यांचा आहे का इकडं आहे आईचा आहे फणस कसा आहे 100ला एक हां बरा स्वस्त झाला मागच्या वेळी आपण आलो होतो ना तेव्हा 400-500 रुपये सांगितले होते बघा हा फणस घेतला तर 100 रुपयाला नाही हां त्याच्यानंतर मस्तपैकी तोते आंबे कलबी आंबे आहे ना काय बोलतात त्याला आंब्यांना
तोतापुरी, हा, खास करून कलबी आंबे वगैरे बोलतात. आणि हा जो आंबा ना पावसाळ्यात आता बघायलाच मिळणार आहे ना आंबा हा. हा शेवटचा आंबा कोकणामध्ये जो हापूस आंबा आहे ना आता संपला आणि त्याची टेस्ट पण संपली. पण हा आंबा ना आता कमीत कमी ऑगस्टपर्यंत आंबा राहणार आहे. हा बघा आंबा बघा कसा दणक्या कसा आहे. किलोनी देत आहे. किलो किती किलो रुपये? 100 रुपये 1.5 किलो. हां 100ला 1.5 किलो. मस्तपैकी आंबा स्वस्त असतात. टाइमपास जर खायचा असेल ना घरी तर खरीच नक्की खाया. टेस्ट पण चांगली असते. किती बसणार किलोला? 3-4 पीस बसतील. तर बघा हा आंबा कलबी आंबा तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. आहे ना काय बोलतात तुमच्याकडे? तोतापुरी बोलतात. तुम्ही कुठले? रायगड जिल्हा अलिबाग तालुका अलिबाग. अलिबाग वरून तुम्ही इकडे कसे काय आलात? कार्यासाठी गेलो होतो. कशासाठी? दिवस कार्य होते. अच्छा मग आता भाजी घेऊन जाणार. भाजी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. बाबा भेंडी घरची भेंडी आहे ती. हा घरगुती भेंडी बघा. गावठी भेंडी बघा. हे बघा आता तोडला ना कसा मस्त कवला आहे ना. ज्यांना माहिती नसेल त्यांनी बाबांनी बरोबर सांगितलंय. बरोबर आयडिया सांगितलं. तुम्हाला आयडिया माहिती होती का नाही ते सांगा. कशी किलो आहे? 80 रुपये किलो भेंडी. आणि इकडे बघितलं ना आता मस्त पैकी बघा नजारा चाललाय. इकडं चाललंय मेहनत. मेहनत महत्वाची. हा मग ती कशी का ना असो भीक मागून खाण्यापेक्षा मेहनत करून खा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो. मग ती मेहनत कशी पद्धतीची का ना होईना. आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत. छत्री कोणाकडं आहे का नाही त्यांनाच माहिती आहे ना. सकाळी किती वाजता आले हो तुम्ही? 9 वाजता आल्यावर. आता जाणार कधी? रात्रीची 10 वाजता जाणार. आता मार्केट दररोज असणार हा असा. शुक्रवारचा मार्केट जास्त मोठा असतो ना. हा इकडे बघा मुले आणले त्यांनी. घरची मुली आहे ती. कशी आहे जुडी? 20 रुपयाला जुडी. बघा मुली बघा कवली. हा हा तर हे खाल्लं ना गोड लागतं ना थोडा. हा जर का आपली गावठी जो असतं ना गावठी मुली गोड लागते ना जरा का कडू लागते? चवदार. हा तर गावठी बघा. कशी जुडी देत आहे? हा जुडी कशी देत आहे? जुडी 20 रुपये. 20 रुपयाला जुडी. तर बघा मस्त पैकी बघायला मिळतं गावठी भाज्यांचा सेटअप. हे आवला आहेत का? आलू. हा आलू बोलतात बरोबर. हे बघा हा खाऊन बघा. प्रत्येक गोष्टीची आपल्याला चव देते बाबा. बाबा आपल्याला फुल सपोर्ट करते. आता जो खालाय जंगली. हा खायला मस्त थोडासा गोड गोड. हा तर बघा हा आवला. बाबाने सांगितली टेस्ट कशी लागते सांगा. आम्ही जंगलातलीच माणसं. तुम्ही खाऊन बघा. नाही आम्ही बघितलं. आम्ही पण जंगलातलीच आहे. तुम्ही त्यांचा आवला तर त्यांचं नुकसान केलं तुम्ही. हा तर बघा ही असतात अशी माणसं. दिलदार माणसं आहे ना. एखादा टेस्ट पण करून देतात. पण या बारीक सेटअप मध्ये तुम्ही बघितलं ना तर कुऱ्याच्या शेंगा त्याच्यानंतर आवला त्याच्यानंतर ही कोणती भाजी आहे? ही कोलीची. कशी खायची असते बनवून? कांद्यामध्ये कापून फ्राय करून. फ्राय जसे करतात तसं. हां कोलीची भाजी. कोलीची भाजी बोलतात का याला? हां कोलीची भाजी मी पहिल्यांदाच बघितली. तुम्ही पहिल्यांदा बघितली का ना सांगा. पावसाळ्यामध्ये ना अशा भाज्या खायला टेस्टी आहे ना. कशी आहे जुडी? 20 रुपये जुडी एक. किती घ्यायला लागतील तेव्हा 2 माणसं घरातले खातील नवरा बायको? 50ला 3 घेतले तर नवरा बायको घरातले खातील. 3 घेतल्या तर ना. हां तर 3 घेऊन जाया आणि तुमच्या परिवारामध्ये नक्की टेस्ट करायला सांगा भाजी. मी पण कधी केली नाही. तुम्ही जर केली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कशी लागते ती. इकडं जर बघितले ना तर बघा हा सेटअप बघायला मिळतं. इकडं मोठ्या मोठ्या कुऱ्यांच्या शेंगा. हे बघा मस्तपैकी आई बसले कुऱ्यांच्या शेंगा घेऊन. कशी आहे जुडी? 20 रुपये. हे बघा या मोठ्या शेंगा आहेत त्या. हां आणि कवल्या पाहिजे ना तर चांगली लागते ना. हां या कवल्याच आहेत खायला. 50ला 3. किती माणसांनी घ्यायला? जर घरात मध्ये 4 माणसं आहेत. 4 माणसं आहेत तर 1 जुडी खाईल. 2 जुड्या घ्यायला लागतील. नाही तर 50च्या घेतल्या तरी चालतील ना. हां 50च्या 3 जुड्या घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही घरामध्ये आरामात खाशील. पुऱ्याच्या शेंगा वगैरे ना पावसाळ्यातच भेटत आहे ना. हां त्याच्यानंतर ही कुठली भाजी आहे? भारांग्याची भाजी. ही बघा भारांग्याची भाजी. सर्व पानच पानं आहेत. कशी लावली जुडी? 50ला 3. अच्छा म्हणजे हे जर
1 2 3 घेतली तर घरातली 2 माणसं आरामात खातील आहे ना. बनवायची पद्धत सांगा. पहिली कापायची, नंतर उकडायची, नंतर कांद्यामध्ये फ्राय करायची, कांद्यामध्ये पिलून टाकायची. हां, तर नॉर्मल तुम्हाला मी पद्धत सांगितली भारांग्याची भाजी कशी बनवतात ती. तर आपण आता मार्केट ना कवर तर करतोय, पण पावसाळ्यातला हा जो मार्केट आहे ना, मी प्रत्येक वेळेला बोलतो की रोहाचं जर मार्केट बोलला ना माझ्या घरचा मार्केट, आणि मी प्रत्येक वेळी घरचा मार्केट पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न असतो आपला, आणि तो प्रयत्न राहणार. इकडं जर आपण आलो तर बघायला मिळतंय मस्तपैकी सेटअप मध्ये अशी लाईन, त्याच्यामध्ये मस्तपैकी मामा बसलाय भोपळा घेऊन. भोपळा आहे ना? हां, कसा दणक्या भोपळा आहे बघा. कुठला आहे? घरचा भोपळा आहे? घरचा आहे का? आता कसं कापून विकणार? हा कापून विकणार काय? हां, ते सांगतात कापून विकणार. कसा किलोनी विकणार काय? 20 रुपये पाव, म्हणजे पाव किलो घेतला तर 2 माणसं खातील घरातली. हां, पण हा विकायला जरा टाईम जाईल, कारण एवढा मोठा जर कापला तर थोडासा कस्टमर जास्त पाहिजे ना, गिराईक पाहिजे. इकडे बघायला तर कढीपत्ता, हा बघा कढीपत्ता घरचा गावठी. जर गावठी जर बोलला ना कढीपत्ता कसा ओळखायचा, तर हे घ्यायचा हां, आणि असा चुरायचा. वास आला का समजून जातो गावठी तो गावठीच आहे ना. कसा देणार आहे हा कढीपत्ता? 10 रुपये हे फांदी. हां, गड्डी देतात काय? अच्छा, गड्डी बांधून देतात ते. त्याच्यानंतर इकडं आपण आलो तर आपल्याला बघायला मिळतंय आई मस्तपैकी छोटासा सेटअप घेऊन बसले. ती म्हणजे मुंगाची आहे ना, मुंगाला मोड आलेलं आहे. हां, हे बघा मुंगाला कसे मोड आले ते बघा. कसा वाटा लावलाय हा? 20 रुपये. 20 रुपये वाटा. हे बघा, हा जर एक वाटा घेतला तर 20 रुपये. 30 रुपयाला देशील नाही? 2 वाटा देशील? हां, द्यायला तयार, कारण इकडची माणसं दिलदार असतात. खा आणि टेस्ट करा. इकडं बघितल्यानंतर बाजारात आलाय तो म्हणजे मक्का, घरचीच आहेत ना ही पण. हां, हे बघा भेंडी पण ते सांगतात घरचाच आहे. भेंड्यांचा भाव मी तुम्हाला तिथं दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा इकडं बघा मस्तपैकी मक्का सजवत आहे बघा. मके कसे सजवलेत. कितीला किती मके? 20 रुपयाला एक. हां, मका जर बघितला ना तर बघा असा मोठा मका आहे. हा बघा 20 रुपयाला एक. 50 रुपयाला 3 होतील ना? हां, होतील, कारण मला माहिती आहे मक्यांचा भाव 50ला 3, आणि आता गणपती आल्यावर वाढतील आहे ना. हां, तर ज्यांना पण टेस्ट करायची आहे, स्वस्त आहे, तर तुम्ही टेस्ट करू शकता मक. त्याच्यानंतर इकडे बघितलं, इकडे बघायला गेलं तर बघा असं या साईडला इकडं आल्यानंतर तीच भाजी जी मगाशी तुम्हाला दाखवली बघा, छोटासा सेटअप तुम्हाला दाखवतो हा. त्याच्या आधी मी इकडं दाखवतो. ही बघा डीटीची पानं. डीटीची पानं बघा, डीटीची पानं हे पावसाळ्यातच खायला मजा आहे ना. भाजी बनवतात ना, आणि जी मोठी असतात त्यांच्या वड्या बनवतात. हां, तर याची तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची भाजी तुम्ही खाली ना, डीटीची भाजी एकदम मस्त लागते. कोण आहे मालिक? त्यांचा विकणारा मालिक कोण आहे? 20 रुपयाला काय? हां, तर इथं मालिक नाही. इकडं बघायला मिळतात हे बघा चावला, कुऱ्याच्या शेंगा. तर हा बघा ही डेटीची पानं बघा किती बारकी बारकी आहेत. मी तर पहिल्यांदाच बघतो अशी बारकी बारकी डेटीची पानं, पण मार्केटमध्ये विकायला येतात. आणि खास करून आपल्याकडची लोकं खातात, जुनी लोकं खात असतील. आजकाल ना नवीन पिढी आली ना, या नवीन पिढीला ना सांगणं आणि दाखवणं आणि बनवायची कशी ही पद्धत सांगण्यामध्येच आपला वेळ जाईल. तर तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की सांगा ही भाजी कशी बनवली जाते. छोटी मोठी तर मी तुम्हाला सांगितली, आणि मी मोठी खाल्लेली आहे, छोटी खाल्लेली नाही. छोटी कसा आहे वाटा हा? 50ला 3. हे तिन्ही वाटा घेतल्या ना, 1 2 आणि 3, तर 50 रुपये प्रत्येक. एवढंच आहे का तुम्ही विकायला बसलाय? हां, तर बघा ही जी लोक आहेत ना, खूप मेहनत असते. रानातून गोष्टी घेऊन येणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार, ती पण अशाच्या मोठ्या मार्केटला. आणि तिथं आल्या पण नंतर आपण भाव करतो. तर भाव का शक्यता करू नका. 5-10 रुपये जास्त गेले तर काय फरक पडत नाही. इकडचा मार्केट कवर केला, त्याच्यानंतर इकडचा मार्केट आपण कवर केला. दोन्ही साईडला बसतात ही लोक. या साईडला बघायला मिळते बघा तीच भाजी. इकडे चालले तयारी, पिशवी भरून आले बघा ही भाजी. भाजीचं नाव काय बोललं ते? कुल्लू. कुल्लू. हां, त्यांना माहिती नाही, त्यांना माहिती नाही, पण ते बोलायला असतात आहे ना. कारण अशी लोक ना, साधी लोक कधी कॅमेरामध्ये आलेली नाही, त्याच्यामुळे बोलायला ती लाजतात. कुरू भाजी, कुरू ना भाजी, कुरू ना. हां, तुमचं नाव काय? रेवती. हां, तसा भाजीचं नाव कुरू आहे. कोणी विचारला तर लगेच सांगायचा, जेणेकरून तुमची पब्लिसिटी होईल. बघा कशी आले बघा कुरूची भाजी, आणि ते लावतात बघा. लावायला मला वाटतं त्यांना 1 तास जाईल आता आहे ना. लावणार आणि इथं बसणार, आणि हे बघा असं त्या जुड्यांवर विकणार.
तर कुरूची भाजी आपण कधीच खाल्ली नाही मित्रांनो. खरं सांगायचं झालं ना, कुरूची भाजी कशी लागते ते पण मला माहिती नाही, कशी बनवतात ते पण मला माहिती नाही. इकडे बघा, हा जर नजारा बघितला ना, आता आपण आलो मच्छीकडं. गावठी भाजी आपली आता तिकडं संपलेली आहे. हा बघा, हा तुम्हाला पहिला नजारा दाखवतो. पूर्ण मच्छीच मच्छी. ही मच्छी बघायला गेलो होतं, बघायला हा ही मच्छी वल्गणीची मच्छी. ही बघा, वल्गणीची मच्छी ना ताई. हा ही बघा, मग असं बघा तुम्ही कसं भरून आले. नाही बघा, नजारा बघा तुम्ही पहिला. आणि तुम्हाला देतो मी आता भाव. कसा लावलाय वाटा? 50 रुपयाला. हा काय, हा सगळा म्हणजे कुठला पण वाटा घेतला 50ला. मस्त आहे. 50ला वाटा बोलला ना, तर मुंबई साईडला तर हा एकच मासा 50 रुपयाला भेटणं मुश्किल आहे ना. हां, आणि आता हे मासे जे आहेत ना, ते खाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण आता जे मासा आहेत ना, वल्गणीचा मासा आहे, हे गाबोलीने भरलेला असतात आहे ना. हां, तर हे बघा इकडं बघा, हा बघा हा सेटअप बघा. त्याच्यानंतर मग इकडं चालले तयारी. काय आणलाय तुम्ही? आरली आणलेत का? हां, आरलीच आहे म्हणजे वल्गणीचीच ना. हां, तिकडं ते लावतायत ते आता दुकान. हे बघा इकडे कशी झाकून ठेवले बघा या साईडला. हे बघा इकडे जर बघितले तर, आणि इकडे पण बघितले तर आरलीच. हे बघा टॉपला भरून आले आरली. मार्केटमध्ये ना मजा येते, मजा म्हणजे खरंच. पावसाचा जो मार्केट असतो ना, राहता मार्केट असा फुलतो ना, खास करून गावठी भाज्या. आणि जो मासे जे आहेत ना, हे आपले घरचे मासे, ते म्हणजे वल्गणीचे मासे वगैरे. मस्त पैकी चमकणार चकचक असं मोठे. हे बघा मोठे बघा, हे बघा, हे बघा असे आपण हात लावू शकता मोठे. शक्यतो चावले ना तर जास्त जोरात चावत नाही ते. बघा चावत नाही ना. हां, शिकवलेलं आहे ना तुम्ही, पाळलेले आहेत. हां, तर चावले तर नॉर्मल चावतात, पण ज्याला जो नवीन आहे तो घाबरतो आहे ना. हां, कितीला किती देणार? 50ला 15. हां, 50 रुपयाला 15. बघा मित्रांनो, 15, 50 रुपयाला 15चं 20 पण होतील. पण मस्तपैकी म्हणजे बरेच स्वस्त. मुंबईला आम्ही बघितलं ना तर 200ला 10-12 मिळतात आहे ना. कुठले हो तुम्ही? सिंगल साईज. संपले काय? संपतात मोठे. हां, जे जायत नाही ना पकडायला रात्री, ते नक्कीच खातील आहे ना. जे घाबरतात रात्री जाण्यासाठी मोठे पकडायला, हां आहे ना दादा. हां, जे घाबरत नाही ह्या साईडला, ते मोठे कधी विकत घेणार नाही आणि खाणार नाही आहे ना. पण तुम्ही नक्की विकत घ्या आणि खाया मोठे. हे बघा, तर मार्केटमध्ये ना शक्यतो गर्दी दिसत नाही. का माहिती आहे? कारण हा मंगळवार आणि पाऊस येतोय जातोय. त्याच्यामुळं गर्दी थोडी जरी कमी दिसत असली ना, तरी माणसं आणि मच्छी फुल आहे. फुल म्हणजे फुल रॉच्या मार्केटमध्ये. हां, आता कधी कधी यायला पाहिजे तरी मच्छी खायला घेण्यासाठी, विकत घेण्यासाठी. आता झालं हे 2 दिवसात. आता अंडा सोडला का त्याला? म्हणजे 4-5 दिवस जी वल्गणीची मच्छी भेटेल ते भेटेल. 4-5 दिवस पण नाही का? आज जर पाऊस दिवस पडला तर आपण आज भेटेल, उद्या भेटेल, जास्तीत जास्त तिसऱ्या दिवस म्हणजे 3 दिवस. ह्याच्यापेक्षा 3 दिवस वल्गणीची मच्छी भेटेल, त्याच्यानंतर नाही आहे ना. हां, तर ह्या मार्केटचा जो आहे ना, मच्छी पण ती मग अशी अंडेवाली भेटायची. अंडावाली नाही भेटणार. हां, जर अंडावाली जर मच्छी खायची असेल ना, तर खरंच हाच वेळ आहे, नक्कीच खाया. पाऊस पहिल्यांदा पडलाय, खूप लेट तो पण. आणि इकडं जर आलो ना तर आपण बघा नजारा जर बघितला ना, आता चिंबोऱ्या, गोड्या चिंबोऱ्या. हे बघा गोड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या. हे बघा नजारा बघा तुम्ही, चिंबोऱ्या बघा. हे बघा कसा दणके आहे बघा. हे बघा, घेतला का तुम्ही? घ्यायला आलो काय? कसे लागतात ते टेस्टला सांगा जरा. खायला एकदम भारी, पीठ भरून ना. हां हां, खायला एकदम टेस्टी. आणि सध्या पावसामध्ये नवीन भरलेल्या ना, हां भरलेल्या चिंबोऱ्या. आता मी देतो तुम्हाला. हां, मुगाच्या पिठात ना. हां, ज्या लेडीज वर्गाला माहिती आहे त्याला बरोबर भरतात ते आहे ना. हां, तर आता देतो तुम्हाला मी भाव जर बोलला ना, तर हा बघा कसं बांधलाय बघा. याच्यामध्ये आहेत 1, 2, 3, 4. कितीला हा देणार? कितीला लावलाय? 200ला लावलाय. कमी जास्त होतील 180, 150 पर्यंत. जर तुम्ही जर बोलला तर दादा मला माहिती आहे 150 पर्यंत घेऊन जाणार आहे. हां, तर आलात ना तर भाव करा, पण नक्की घेऊन जा, नक्की खाऊन बघा. पावसाळ्यातल्या पहिल्या चिंबोऱ्या. हे पण आरल्या. हां, हे तळणीतच आहेत ना आरल्या. हां, तर संपतील आज तरी पण. कुठले आहो तुम्ही? खारगावच्या. हां हां, खारगावच्या आहेत आई. इकडे जर तुम्ही बघितलं, हा बघा सेटअप बघा, इकडे बघा कसे बसले आहे. त्याच्यानंतर पुढं मार्केट, थोडं मार्केट आहे. मेन रोहाचा मार्केट जर बोलला ना, मच्छी मार्केट, तर हा आहे. पण आज पार्सलची मच्छी तुम्हाला बघायला
मिळणार नाही आहे ना. हां, तर इकडं जर आपण आलो ना तर बघा या साईडला बघा असा नजारा बसलाय. या साईडला बघा त्याच्यामध्ये बघा जशी काय तलवारच ठेवले पुढे, हे बघा तलवार आहे ना, शिवडा मासा. हा बघा जसा की तलवारी सारखाच ठेवलाय त्यांनी. किती किलोचा असेल, कोणी पकडला? जाळ्यात पकडला काय? किती किलोचा असाला? 5.5 किलोचा. दादा सांगते 5.5 किलोचा. कसा लावलाय आज? कसा लावलाय? 400 रुपये किलो. म्हणजे टोटल कितीला जाईल तो? 2000 पर्यंत. शिवडा मासाला बघायची लागलेली गर्दी आहे ना. बघितला का असा मासा, शिवडा मासा मस्तपैकी त्यांनी सजवून ठेवलाय. 2000 पर्यंत जाईल, कमी जास्त होईल. मासा परत एकदा बघा तुम्ही, बघून ना मला पण एक वेगळाच अनुभव घेता आला आणि नजारा घेता आला त्याच्यामध्ये. ही बघा इकडे बघितली तर हे कुठला आहे मासा? कानच मासा आहे. हा कानच बोलतात. खायला कसा लागतो? टेस्टी लागतो. काटा असतो जास्त? नसतो. फ्राय करून नाही तर मग रस्सा करून? कशा पद्धतीने करायचा? दोन्ही पद्धतीने, फ्राय रस्सा चालेल. हां, कसा किलो लावलाय? 400 रुपये किलो. हां, 400 रुपये किलो लावलाय. हा बघा हा मासा. त्याच्यानंतर मग हे बघा इकडं बघा चाललंय खरेदी विक्री. त्याच्यामध्ये बघा बारका पण शिवडा मासा, बारका पण तुम्ही विकत घेऊ शकता. आणि इकडे बघा वहिनीने घेतले, खरेदी केली ना तुम्ही. काय घेताय? शिवडा बघताय काय? कसा सांगितलाय? कमी जास्त होईल आहे ना. हां, तुम्ही स्थानिक असलं जवळचं आहे तर जास्त होईल काय? हां, ते सांगतात कमी ना जास्तच होईल. पण स्थानिक जवळ तर रोहाची माणसं असली तर ते कमीनेच घेऊन जाणार. हे बघा इकडे बघा काढले त्यांनी आता तराजू. तराजू बघा किती जुना असेल तो आहे ना. हां, पण ही पद्धत आहे ना लोकल पद्धत जर बघायची असली तर रोहाच्या मार्केटमध्ये बघा गर्दी आहे मच्छी बघायसाठी आणि घेण्यासाठी. इकडे बघा हा सेटअप लावला आहे आणि पाऊस आहे ना, पाऊस मस्त पडतोय. 2 दिवस झाले पाऊस मस्त पडतो आहे ना. हां, तुम्ही का मच्छी आणली? भाजी? हां बघा इकडं मामाची भाजी सेटअप लावतायत ते. इकडे बघायला भेटतात मल्याचा मासा आहे ना. कुठला मासा? मल्या मासा ना. हां, आता सांगा किंमत. हा बघा मल्याचा मासा 400 रुपये किलो आहे. हां, हे बघा भरलेला असते ना गाबोलीने. हां, भाव असा याच्यासाठी आहे की ही जी आहे ना ही गाबोलीने भरलेला असतात आता. हां, तर इकडं आलं गिर आहे. घेतलंय का तुम्ही? काय घेतला? घेताय काय? कसा किलो भेटला आता? हां, आता दादा इकडे विकत घेत आहेत. आरल्याच आहेत ना सगळं. हां, 200 रुपयाच्या बघा एवढ्या. 200. 1 2 3 4 5 6 7 8 आरल्या 200 रुपयाला. बघा आई पण दिलदार आहे आणि घेणारा माणूस पण दिलदार आहे. घेणार ना 200 रुपयात. हां, कुठनं आलो तुम्ही? गोलवाडी घोसालकर. हां, इकडे बघायला आला ना एक छोटासा सेटअप बसला चिंबोऱ्यांचा. हां, मग अशी दाखवल्या ना तुम्ही चिंबोऱ्या लपून ठेवल्या होत्या. ह्याच्यात पण चिंबोऱ्या आहेत काय? दाखवा ना. हे बघा चिंबोऱ्या दाखवतात. गोड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या खायला एकदम भारी बघा. हां, हे बघा आत्ता भारी वाटला नजारा. हा नजारा बघितला ना तर भारी वाटतं. इकडे चालली बघा एक. हा कसा वाटा आहे? 200 रुपयाला. 1 2 3 4 5 6 200 रुपयाला सफिशियंट आहे. 150 रुपयापर्यंत दिला तरी बरोबर आहे ना मामा. हां, पण तुम्ही भाव करा आणि शक्यतो जास्त भाव करू नका. यांची मेहनत खूप असते. मी पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मेहनत एवढी असते की रात्री या चिंबोऱ्या पकडायला गेल्या असतील, सकाळी ही आली असतील म्हणजे रात्रीपर्यंत या चिंबोऱ्या त्यांनी व्यवस्थित झाकून ठेवल्या असतील, सकाळी ही विकायला निघाले असतील मार्केटला. आता ते संध्याकाळ व्हायला आली आणि संध्याकाळपर्यंत ही माणसं बसणार आणि विकणार आहे ना. विकल्या तर विकल्या, नाही विकल्या तर तशाच राहणार आहे ना. हां, तर त्यांना पुन्हा यायला लागेल त्या चिंबोऱ्या विकण्यासाठी मार्केटमध्ये. तर बघा इकडं लागतंय दुकानाचा सेटअप मस्तपैकी. आपण घेतला नजारा मार्केटचा. मार्केट बघितला ना तर इथं मार्केट आपला संपतोय पूर्ण. आणि ही जी मच्छी आहे ना ही वल्गणीची मच्छी. प्रत्येकाला मी सांगेन वल्गणीची मच्छी एकदा नक्की खाऊन टेस्ट करा. आणि खास करून कोकणा साईडला जी वल्गणीची मच्छी असते ना ते एकदम खायला एकदम भारी लागते. कारण जी आपण ज्या शहरा ठिकाणी जी मच्छी येते ना वल्गणीची ती म्हणजे खास करून ताजी नसते. म्हणजे जी आज जी मारलेली असते ना ती उद्या परवापर्यंत ती पोचते. तर नक्कीच कोकणा साईडला तुम्ही आलात ना वल्गणीची मच्छी नक्कीच खाय. तर चला मित्रांनो भेटू आता पण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडले असेल आणि पावसाळ्यातल्या मार्केटच्या जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कॉमेंट्स करा. तुमचा जर मार्केट जर तुमच्याजवळ जर असेल कोणता असा फेमस मार्केट, साधा मार्केट तरीसुद्धा आपण कवर करू.
चला तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.